नमस्कार. आज आपण लसूणी पालक बनवणार आहोत. त्यासाठी आपण हा 2 वाट्या पालक धुवून चांगला चिरून घेतलेला आहे. कढई गरम करून आपण त्यात 1 पळी तेल घातले. तेलात लसूण, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा तीळ घालून चांगले परतून घेतले. त्यात आपल्याला ही पालक घालायची. 2 ते 3 मिनटं चांगले अशी शिजून द्यायची आहे आपल्याला. आपली पालक शिजते तोपर्यंत आपण थोडीशी डाळ भाजून घेतोय. थोडे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत. आपण हे मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घ्यायचे. आपला पालक शिजलेला आहे, तो आता वाटीत काढून घेऊ. त्याच कढईत आपण आता 1 पळी तेल घातले. तेलात थोडा लसूण थोडा लाल झाला की त्यात कांदा थोडा परतला की त्यात 1 छोटे टोमॅटो पण चांगले परतले की त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरचा मसाला चांगले परतून घ्यायचे. शेंगदाणा आणि डाळीचे वाटण घालून घ्यायचे. ते चांगले मिक्स करायचे. त्यात चवीनुसार मीठ. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले आहे. तर त्यात ही शिजलेली पालक भाजी चांगली परतून घेतली आहे. त्यात आता मिक्सरचं भांडं हिसळून घेतलेले गरम पाणी चांगले मिक्स करायचे आणि 1 वाफ आणायची. तडक्यासाठी अर्धा पळी तेल, थोडा लसूण, थोडे जिरे, 3 लाल मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि तो आपल्या ह्या भाजीत टाकायचा. पहा, आपली ही आता लसूणी पालक तयार झाला आहे. तर अशी ही पालकाची भाजी नक्की करून पहा. खूप छान होते आणि टेस्टी पण खूप होते. केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की कशी झाली ते. ही भाजी भाकरी चपाती बरोबरही खूप छान लागते आणि पालक खूप पौष्टिक आहे, आरोग्यासाठी पण चांगला आहे. त्याच्यामुळे ही भाजी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.